अकोला में एनसीपी विधायक अमोल मिटकरी पर हमला करने की कोशिश करने वाले मनसे कार्यकर्ताओं के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इसमें जय मालोकार भी शामिल था। हमले के बाद सभी मनसे कार्यकर्ता तितर-बितर हो गए। शाम को अचानक जय मालोकार को दिल का दौरा पड़ा और उसकी मौत हो गई। जय मालोकार की मौत के बाद उसके परिजनों ने मामले की गहन जांच कर कार्रवाई की मांग की है। नाही, आता कसं आहे की बा काल त्यांचे काय आपसात जे झालं असेल, परंतु जे तिथे लोटालाटी झाली त्याच्यावर काहीतरी दबाव आणला गेला काय किंवा त्याला काही प्रेशर केलं काय याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे। तिथल्या सीसीटीव्ही पाहिल्या पाहिजेत की कशा प्रकारे कोणी त्यांना धक्काबुक्की केली आणि म्हणजे पक्ष कुठलाही असो, माणुसकी या नात्याने त्याची सविस्तर चौकशी करून योग्य कारवाई सर्वांवर झाली पाहिजे। कारण एक घरातला एक उमदा तरुण जो होमिओपॅथी डॉक्टर होणार होता, परभणी होमिओपॅथी कॉलेजला थर्ड इयरला तो विद्यार्थी होता आणि तो आता अशा आंदोलनात जर या प्रकारे कोणाचा मृत्यू होत असेल तर हे योग्य नाही आहे। याचं मला असं वाटते की बा त्या लोकांवर, ज्या लोकांनी त्यांना धक्काबुक्की केली, त्याच्यावर प्रेशर आणलं किंवा कुठल्या प्रकारची धमकी दिली काय तिथले तिथे काही लक्षातच येत नाही। मागणी एवढीच आहे की पोलिसांनी निरपेक्ष या सगळ्या गोष्टीचा एकदा चौकशी करावी। काल जो काही राडा घडला हा सगळा आमच्या माघारी होता। आमचा भाऊ भरून गेला तेव्हा एकदम दुरुस्त तंदुरुस्त होता, कुठल्याही प्रकारचा त्याला कुठलाही त्रास नव्हता आणि नंतर जेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो तर आमच्या आधी बॉडी देण्यात आली। म्हणून पोलिसांनी एकदा निरपेक्ष या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा तपास करावा। तसंच आता GMC मध्ये जे डॉक्टर PM करणार आहेत त्यांनी सुद्धा अहवाल योग्य तो सादर करावा, बस एवढीच विनंती आहे।